Hello, this is the My Artifact episode number 1304. आजची 04 का? या 04 आजची तारीख आहे ऑक्टोबर 7, 2018. आता वाजले संध्याकाळचे 9:46 म्हणजे 9:45. या आज ऍक्च्युली संडे आणि आपल्यापाशी खूप फुरसत आहे. सो लेट्स टॉक. या म्हणजे अति जास्त फुरसत आहे, कारण बघ ना आजचा दिवस म्हणजे पहिले मी खापरखेड्याला होतो ना तेव्हा नाही का माझ्यासाठी संडे वॉज स्पेशल. या म्हणजे मी नेहमी संडे असायचं ते नेहमी म्हणायचो, ज्या दिवसाची वाट आपण खूप 5 दिवसा अगोदर पासून बघत होतो तो दिवस आज आला. हा असं मी एव्हरी संडेला म्हणायचो जेव्हा मी खापरखेड्याला होतो तेव्हा. कारण नाही का माझं मंडे टू सॅटरडे जेवढा बलात्कार व्हायचा ना, इतका बलात्कार व्हायचा. त्याच्यानंतर जो संडे जो असायचा ना माझ्यासाठी बहुत खेळायला नाही का होल तो संडे होता ना म्हणजे बहुतच गजब. म्हणजे आल्या न करायचे जो मूवी ते बहुत मजा करत म्हणजे बहुतच. इवन गाडी पण होती तेव्हा माझ्यापाशी जायचं ना तर तेव्हा म्हणजे शनिवारी नाही का कम्प्लिटली रात्री 2-3 वाजेपर्यंत पिक्चर बघायचो. ऍव्हरेज आहे 3 वाजेपर्यंत, कधी कधी 4 वाजे पण राहायचो. यायचो आल्यानंतर 12 होल संडे आम्ही सेलिब्रेट करायचो. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी साला 9-10 वाजले झालं. म्हणजे त्यांची थिंकिंग कॅपॅबिलिटी वॉज लाईक विचारच करायचे नाही. म्हणजे ते वर्कर कसे प्लांट मधले बस मनात आलं तेव्हा शिवा देईन, लवडा म्हणन, लसूण म्हणन, काही म्हणन वगैरे वगैरे या लोकांसोबत. आणि तशा लोकांना लीड करणं म्हणजे आपण प्रॉपरली ट्रीट करू शकतो, अन्यथा आपण करू शकत नाही. पागल होऊन जातो यार. म्हणजे कोणता व्यक्ती एवढा मोठा पाहिजे नस ना, काही ट्विस्ट, काही टर्न्स, काही कॉम्प्लेक्स ना. डूड तुम करीब 20 साल से काम करते, 29 वर्ष. आणि तो वेल्डरच होता. जेव्हापासून तो आला तो वेल्डिंगच करत होता. आणि आताही तो करीब 29 वर्ष तो वेल्डिंग. तेव्हाही त्याला पेमेंट मे बी करीब 7-8 हजार रुपये असायचा. 12 हजार रुपये मिळतात फक्त. 12 हजारात अपग्रेड होणं किंवा आपल्या फॅमिली पासून दूर माझ्यासाठी ते नेसेसरी आहे. डूड इथेही मी काही टाइम सेट केला आहे, 1 वर्ष वगैरे. पण जेव्हा माझं फिल्म करिअर सेट झालं ते सगळं माझ्या हाती राहील. कारण प्लॅन माझ्या हाती राहील, स्क्रिप्ट माझ्या हाती राहील, कशाप्रमाणे त्यांना मॅनिप्युलेट करायचं आहे, कशाप्रमाणे त्याला बनवायचं आहे हे माझी टेक्निक राहील. तेव्हा मला या साऱ्या गोष्टी माहीत होईल आणि तेव्हा मी या साऱ्या गोष्टी स्वतःच्या पद्धतीने मॅनेज करेन. मी माझ्या लाईफमध्ये मला एवढं माहित आहे, माझ्या लाईफमध्ये बहुत ट्विस्ट अँड टर्न पाहणार आहे, बहुत जास्त. एकदम सेम कधीच राहणार नाही. मी कधी ना कधी नेहमी काही ना काही नवीन शिकत राहीन. जरी मला असं वाटलं की माझ्या लाईफ इज एक प्रकार रुटीन मध्ये शिकून न राहिलो तरी मी त्याला स्वतःला शिकवण्याचा प्रयत्न करेन. राईट नाउ आय एम डुईंग इट. त्यामध्ये हेडफोन असतात आणि मी इंडियन हिस्ट्री बद्दल, वर्ल्ड हिस्ट्री बद्दल, वर्ल्ड वॉर 1, 2 वगैरे वगैरे या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण मला चला आपण आज एक थोडस आपण म्हणजे माझ्यासाठी ते एक पॅरेंट्स आहे ना खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये, CHP मध्ये, कोल हँडलिंग प्लांट मध्ये. तो आपण जाणून घेऊ की तो व्यक्ती 29 वर्षापासून राहिला. वाय? सो जेवढा टाइम भेटला असेल त्या व्यक्तीसोबत तेवढं छोटस हे आहे, गाव आहे गोंड गाव, 5वी-6वी पर्यंत तो शिकला मानून घेऊ. सो 20 वर्ष तो त्या प्लांट मध्ये होता आणि 20 वर्ष नंतर तो प्लांट मध्ये आला. त्याच्यानंतर मग त्यांनी अशा कोणत्या गोष्टी आहे की त्या व्यक्तीला तिथेच थांबून ठेवूशा वाटते.
8 घंटे झोपत आहे आणि त्याला प्लांट मध्ये जाऊन तेच काम करायचे जे त्यासाठी काही नवीन नाही आहे. ते करतो यार. या म्हणजे कसं की त्या व्यक्तीला त्याची दुनियाच ती होती ना, आई वडील, बायको, मुलं बाळ आणि आपली ड्युटी. या आणि या सगळ्या गोष्टी डिस्टन्स मध्ये 10 किलोमीटर तुझा विचार कर आणि तू अशाच रेंट मध्ये राहत आहे नागपूरमध्ये. तर विचार कर, तू एकटाच कमवणार आहे, तर तू कशाप्रमाणे या सर्व गोष्टी मॅनिप्युलेट केल्या असत्या. सो हे जस्ट लाईक माझा रेंट राहिला असता 2,500 रुपये. आता डब्बा मी बोलवला नसता, त्यामुळे मला घरीच बनवावं लागलं असतं जेवण वगैरे, राईट. सो मला घरीच बनवलं असतं जेवण. तो महिन्याचा जेवढा आणि याच्यामध्ये जाते 8,000 रुपये. 8,000 रुपये. त्याच्यानंतर माझ्यापाशी उरते 6,000 रुपये. 6,000 रुपयामध्ये का केलं असतं, कारण ऑफिसच इथं आहे. सो इट जस्ट लाईक होऊ शकतो, पण लक्झरियस नाही जगू शकत. एक स्वतंत्र असते ना जेव्हा आपण स्वतःचे पैसे कमवतो तेव्हा. त्याच्यामध्ये मग आपण स्वतःचा खर्च कसा काय मॅनेज करू. 500 रुपये किंवा 1,000 रुपये स्वतःसाठी फालतूचे एक्सपेन्सिव्ह खर्च करण्यामध्ये. सो दॅट मेक्स मी सांगू, मी माझ्या लाईफ मध्ये नाही का पैसा ते माझं सगळंच काही होईल. म्हणजे लागेल तेवढे मोबाईल राहील वगैरे वगैरे. खर्च करण्यासाठी बहुत सारे पैसे राहील. आपलं काम ना, म्हणजे असं कोणतं काम आहे ज्याच्यात मी स्पेशल आहे. आय एम स्पेशल ॲट मेकिंग. याच्यामध्ये नाही का माझ्यापाशी पैसा खूप राहील, बट सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट राहील की माझ्यापाशी टाइम बहुत कम. विशाल, वन मॅन, पिंटी, त्याच्यानंतर बॅडी, मी, आम्ही 6 जण. त्याच्यानंतर श्रुतिका वगैरे वगैरे. मग ते समथिंग लाईक दॅट वगैरे येतात. ते फॅमिली पण इम्पॉर्टंट नाही वगैरे. हे मला एवढं माहित आहे का मी कधी भेटील वगैरे, बस एवढंच माहित आहे. हप्त्यातून एक वेळा शायद, या हप्त्यात जे काही मुलगा वगैरे राहील त्यासोबत टाइम स्पेंड करे. आय वॉज वर्किंग, आणि मी हेच लाईफ चॉईस केली आहे. मी हेच लाईफ माझ्यासाठी मी चॉईस केली आहे. आणि मला असं वाटतं का माझ्या लाईफ मध्ये हेच येणार. मला इकडे तिकडे जावं लागेल, प्रत्येक लोकांना भेटावं लागेल, काम करावं लागेल, ट्रॅव्हलिंग करावं लागेल ऑल अराउंड द वर्ल्ड. सो येस, आणि त्याच्यानंतर मग जो काही वेळ भेटेल तो एक तर फॅमिलीसाठी, देन फॅमिलीसाठी. कारण माझ्यासाठी पहिला प्रेफरन्स आहे ते मित्र. कारण या लोकांसोबत राहिल्यावर नाही का आपण, आय जस्ट फील रिअली ग्रेट. इम्पॉर्टंट व्यक्ती असते आपल्या, पार्ट ऑफ लाईफ असते. कारण हे अशा गोष्टी असतात फॅमिली जे आपल्याला शिकवते की जेव्हा आपण घरात राहतो आणि ते तर मला या लोकांना खूप झाले आज बडबड वगैरे. किती मिनिट झाली आज 31 मिनिट. तू थकून राहिलाय का, तुला भूक लागत आहे का? आय थिंक सो. कारण आज सकाळी मी जेवलो, तू म्हणता डोसा खाल्ला ना आज सकाळी. म्हणजे तो बादलचा डब्बा आला त्याच्यामध्ये डोसा आला होता, तो डोसा खाल्ला मी आणि तो भात खाल्ला. त्याच्यानंतर काहीच नाही, रूमवर होतो, पिक्चर पाहतो, झोपलो. 7 वाजता उठलो, अथर्व सोबत इकडे गेलो मोमोज खायला. त्याला नागपूरमध्ये किती महाग रे बापरे. अबे 200 रुपये प्लेट मोमोज. डू यू रिअली थिंक 200 रुपये प्लेट मोमोज भाई, बापरे साला. आणि सांगू मी एवढा गरीब आहे या साऱ्या गोष्टीमध्ये का बहुत जास्त मला काहीच माहित नाही. मोमोज म्हणजे काय असतात, कोल्ड कॉफी म्हणजे काय असते, चॉकलेट कॉफी म्हणजे काय असते, बियर बटर म्हणजे काय असते. डूड इट जस्ट लाईक माझ्यासाठी जे म्हणजे ज्या गोष्टीने माझं पोट भरते ते भाजी आणि पोळी आणि भात, या दॅट्स इट. माझं खाण्याची चोचरी बिलकुलच नाही. कोल्ड कॉफी तर कोल्ड कॉफी, चलो पिऊन घेऊ. मी विचार करायला लागलो, झालं 4
मला खाण्याचा बिलकुल असा शॉक नाही आहे. सो इट वॉज लाईक ₹10. सो आणि जोपर्यंत एटीएम येत नाही तोपर्यंत मी काहीच ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. सो इट वॉज लाईक अ रिअली टफ टाइम फॉर मी. जसं माझं एटीएम आलं, आईनी फोन केला की नंबर 1304 राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.